नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कुणाल, इथं बसून स्मोकिंग करू नको. तुला जे करायचं ते बाल्कनीमध्ये जाऊन कर, प्रेरणा बोलली आणि कुणालने लगेच गडबडीत आपली सिगारेट विझवून टाकली. आय एम सॉरी, तुला काही हवं आहे का? सोफ्यावरून उठून तिच्याकडे जात कुणालने विचारलं. नाही, मला काही नको आहे, पण मी आजपासून माझ्या रूममध्ये जाऊ शकते का? प्रेरणाने विचारलं. नाही, आत्ता तू जाऊ शकत नाही. लगेच तुला जायचं आहे तर काही दिवसांनी जा. आता मला तुझी काळजी घ्यायची आहे, ती मला घेऊ दे, कुणाल म्हणाला. पण मी ठीक आहे आणि मी तुझ्याबरोबर होते कारण मी प्रेग्नंट होते. आता आपल्याला एकत्र बांधून ठेवणारी गोष्टच नाही तर आपण एकत्र करायचं काय? प्रेरणा निराश होऊन बोलली. ठीक आहे, तुला तिथं जायचं आहे तर जा, पण आपला डिवोर्स होईपर्यंत मी कधीही तुझ्या रूममध्ये येऊ शकतो, समजलं? कुणाल प्रेरणाच्या केसांवरून हात फिरवत बोलला आणि प्रेरणाने मान हलवली. आता आराम कर, मी माझं काही जण आहे ते करतो, कुणाल म्हणाला आणि आपला लॅपटॉप घेऊन सोफ्यावर बसला. कुणाल त्याच्या लॅपटॉपमध्ये सिंघानिया टेक्स्टाईलचे ईमेल बघत होता. सगळ्या डिपार्टमेंटनी आपापल्या रिपोर्ट प्रेझेंट केले होते. सगळं चेक केल्यानंतर त्याला समजलं की सगळं एकदम ठीक होतं. या महिन्यात सिंघानिया कंपनीच्या आर्थिक महसुलात 2% वाढ झाल्याचे दिसून आला. जेव्हा कुणालचं लक्ष लॅपटॉपवर होतं तेव्हा दार ठोठावल्याच्या आवाजाने त्याचं लक्ष विचलित झालं. दारावर ठोठावल्याचा आवाज ऐकून कुणाल दाराकडे निघाला आणि दरवाजा उघडला. जान्हवीने दार ठोठावले. काय झालं वहिनी? कुणाल म्हणाला. तो कधीतरीच जान्हवीला वहिनी बोलत होता आणि ते ऐकून जान्हवीने त्याला स्माईल दिली. मी तुम्हाला जेवणासाठी बोलवायला आले होते. आईही आल्या आहेत. मग तू प्रेरणाला घेऊन खाली येशील का? जान्हवीने विचारलं. ठीक आहे वहिनी, आपण खाली जाऊया, कुणाल म्हणाला आणि पुन्हा खोलीत गेला. त्याने प्रेरणाला जेवायला खाली यायला सांगितले. तुम्हाला कथा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल आणि कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगाल आणि यापुढे असेच नवीन नवीन कथा तुम्हाला येत राहील. कुणाल आणि प्रेरणा खाली आले. डायनिंग टेबलवर संजय, जान्हवी आणि सीमा आधीच त्यांची वाट बघत होते. सीमा प्रेरणाला बघण्यासाठी आली होती आणि जान्हवीने तिला हट्ट करून थांबून घेतलं होतं. सगळे मिळून डायनिंग टेबलवर बसले. कुणाल आणि संजयच्या वेळोवेळी जान्हवी आणि प्रेरणाच्या प्लेट भरणं चालूच होतं. त्या दोघीही कंटाळून आपापल्या नवऱ्याकडे पाहत होत्या. सीमा आंटी दोन्ही जोडप्यांची मजा बघत होती. असंच कुरबुर करत त्यांचं जेवण झालं आणि सगळे आपापल्या रूममध्ये निघूनही गेले. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर संजय आणि जान्हवी आपल्या रूममध्ये निघून गेले. संजय, मी खूप थकले आहे, मला बॉडी मसाज हवा आहे, जान्हवी बेडवर आडवी होत बोलली. संजयने गुपचूप मान हलवली आणि तिच्या जवळ जाऊन बसून तिचे हातपाय आणि पाठीला मसाज करून देऊ लागला. त्याच्या मसाजमुळे जान्हवी काही वेळातच झोपी गेली. संजयही खूप फिरला होता, त्यामुळे त्यालाही थकवा आला होता. पण जान्हवी आता आजारी होती आणि तिला जास्त अटेन्शनची गरज होती. म्हणून काही न बोलता संजयने ती झोपेपर्यंत मसाज दिला. ती झोपल्याची खात्री करून संजयही तिच्या बाजूला पडला आणि काही वेळानंतर तोही त्याच्या स्वप्नाच्या दुनियेत रममाण झाला. प्रेरणा, कुणाल आणि सीमा अजूनही लिव्हिंग रूममध्ये गप्पा मारत होते. म्हणजे कुणाल फक्त टी व्हीमध्ये बिझी होता आणि या मायलेकी गप्पा मारत होत्या. सीमाला राहायला जमणार नव्हतं आणि प्रेरणा तिला थांब म्हणून मागे लागली होती. शेवटी प्रेरणाने आपला हट्ट करणं थांबवलं. प्रेरणा, आता मी निघते, आधीच उशीर झाला आहे. सीमा उठून आपली बॅग घेत बोलली. हा ठीक आहे, पण नंतर कधी येणार? प्रेरणा आपल्या आईला मिठी मारत बोलली. मला वेळ मिळेल तेव्हा नक्की येईल, सीमा म्हणाली आणि निघून गेली.
खूप उशीर झाला आहे, चल आराम कर, कुणाल म्हणाला. मला कंटाळा आला आहे झोपून, मी थोडा वेळ टी व्ही बघणार आहे, प्रेरणा बोलली आणि कुणाल तिच्याकडे नजर रोखून बघू लागला. प्रेरणा, चल पटकन रूममध्ये, तुला डॉक्टरांनी लवकर डिस्चार्ज दिला म्हणजे तू ठीक नाही झाली आहेस, तुला आरामाची गरज आहे, कुणाल टी व्ही बंद करत म्हणाला. तू खरंच खूप त्रासदायक आहे, प्रेरणा बोलली आणि उठून वरच्या मजल्यावर जाऊ लागली. कुणालही प्रेरणाच्या मागे मागे जाऊ लागला. प्रेरणा कुणालच्या रूममध्ये गेली तेव्हा त्याला वाटलं की ती त्याच्या रूममध्ये झोपणार आहे, म्हणून तो खुश झाला. पण तिने तिचा मोबाईल उचलला आणि बाहेर जाऊ लागली. प्रेरणा, तू इथेही झोपू शकतेस, कुणाल तिला म्हणाला. नाही, नको, याची काही गरज नाही, प्रेरणाने उत्तर दिलं आणि लगेच तिच्या रूममध्ये निघून गेली. कुणालने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं आणि उसासा टाकला. प्रेरणाला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून आता आठवडा झाला होता. तिला आता बरं वाटू लागलं होतं, म्हणून तिने कॉलेजला जाण्याचा हट्ट पकडला. संजयही तिला नाही म्हणू शकला नाही, कारण तसं काही कारणच नव्हतं. कुणाल आणि प्रेरणाने अजून तरी डिवोर्ससाठी वगैरे अर्ज केला नव्हता ना तसा काही विषय काढला होता. सकाळी सगळे डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते. भाई, मी कॉलेजला माझी कार घेऊन जाऊ का? मी आता ठीक आहे, मी स्वतः जाऊ शकते, प्रेरणा संजयला म्हणाली. नाही, कुणाल आहे ना, तो तुला ड्रॉप करेल, संजय त्याचा नाश्ता करत बोलला. पण तरीही मला एकटं राहायचं आहे, मी स्वतःही जाऊ शकते ना, प्रेरणा हट्ट करत बोलली. नाही, आता तुझा हट्ट कोणताही हट्ट मी ऐकणार नाही. कुणाल तुला ड्रॉप करेल आणि पिकअप करेल. तुझ्यासाठी मी 2 पर्सनल बॉडीगार्डही हायर केले आहेत. तुला जिथे जायचं असेल तिथे त्यांना घेऊन जावे लागेल आणि तू याला नकार देऊ शकत नाहीस, संजय स्ट्रिक्ट टोनमध्ये म्हणाला. पण भाई, प्रेरणा काही बोलणार की मध्ये संजयने तिला अडवलं. देअर आर नो बट्स, प्रेरणाही पुढे काही बोलली नाही. कुणाल आणि ते दोघेही निघून गेले. संजय आणि जान्हवी आज घरीच होते, कारण आज जान्हवीचं रुटीन चेकअप होतं. डॉक्टर सोफिया यांना संजयने स्पेशल जान्हवीसाठी मेन्शनमध्ये ठेवलं होतं. काही इमर्जन्सी आली तर कोणीतरी जवळ असायला हवं होतं. प्रेरणा ही आत्ताच ठीक झाली होती. संजय डॉक्टर सोफियाकडे गेला आणि त्यांना विचारलं की जान्हवीचं चेकअप कधी करणार आहात. डॉक्टर, हां सर, तुम्ही आज जान्हवीचा चेकअप कधी करणार आहात, संजयने विचारलं. 10 वाजता सर, मी नेहमीच्या खोलीत थांबेन, डॉक्टर सोफियाने नम्रपणे उत्तर दिलं आणि नंतर रूमकडे निघाली, जी तिच्यासाठी तयार केली होती, कारण घड्याळात अजूनही 8च वाजले होते. संजयने टाईमपास करायला म्हणून जान्हवीबरोबर मेन्शनच्या आजूबाजूच्या गार्डनमध्ये फिरायला चालू केलं. तिच्या चेहऱ्यावर वरचे भाव पाहून संजयला समजलं की ती काळजीत होती. जानू, रिपोर्ट चांगलंच येईल आणि नाही जरी आलं तरी तू टेन्शन घेऊ नको. जोपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत मी तुला काही होऊ देणार नाही, संजय तिला दिलासा देत बोलला. हां, तू असताना मी कशाचंही टेन्शन घेणार नाही, जान्हवी हसून बोलली आणि संजयला मिठी मारली. संजयनेही हसून तिला आपल्या जवळ ओढलं. ते त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करत होते. तेव्हाच संजयच्या खिशातील फोनच्या व्हायब्रेशनने त्याची तंद्री भंग पावली. संजयने मोबाईल काढून स्क्रीनकडे पाहिलं तर कुणालचा कॉल होता. हॅलो, आता काय झालं, संजयने वैतागत विचारलं. आपण ज्या मीटिंगसाठी बाहेर गेलो होतो त्याच्या डीलविषयी अजून एक मीटिंग आज आहे आणि ॲग्रीमेंटवर तुझी सिग्नेचर हवी आहे, त्यासाठी तू तिथं असायला हवा, कुणाल फोनवरून म्हणाला. तू तिकडे जाऊ शकत नाही का? आज डॉक्टर जान्हवीचं चेकअप करणार आहेत, मला इथं थांबायचं आहे, संजय म्हणाला. तू बॉस आहे, मी ऑफिसमध्ये वाट पाहत आहे, ठीक आहे, एवढं बोलून कुणालने कॉल कट केला.
संजयने बंद झालेल्या मोबाईलकडे पाहिलं आणि विचार केला की नक्की बॉस कोण आहे. जान्हवीने त्याचे एक्सप्रेशन बघितले आणि हसू लागली. ठीक आहे, आता चिडू नको तू. जा, मी स्वतः चेकअप करून घेऊ शकते. आणि तसंही बाहेर कुठे थोडीच जायचं आहे. चेकअप तर घरीच आहे ना. जान्हवी संजयच्या खांद्यावरून हात फिरवत बोलली. मी गेलो तर तुला हरकत आहे का? संजयने विचारले आणि जान्हवीने मान हलवली. थँक्यू, मग मी निघतो आणि लवकर परत येतो, संजय म्हणाला आणि जान्हवीच्या पूर्ण चेहऱ्यावर पटापट ओठ टेकवून बाजूला झाला. जान्हवी चिडून काहीतरी बोलेल म्हणून तो काही न ऐकता त्याच्या रूमकडे धावत गेला. रूममध्ये जाऊन त्याने त्याचा फॉर्मल ड्रेस घातला आणि ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार झाला. तो खाली आला तर जान्हवी लिव्हिंग रूममध्ये बसून टी व्ही बघत होती. हनी, मी जात आहे, संजय अजून एकदा तिच्या कपाळावर ओठ टेकवत बोलला. हो, तू ही स्वतःची काळजी घे, जान्हवी हसत बोलली. तिचा एवढा खडूस नवरा का केअरिंग कधी झाला तिलाही समजलं नाही. संजय गेल्यानंतर जान्हवीला खूपच बोर होऊ लागलं. तिने तिच्या डॉक्टरकडे जायचं ठरवलं. त्यांच्या रूमबाहेर जाऊन तिने नॉक केलं. डॉक्टर सोफियाने दार उघडलं आणि जान्हवीकडे बघून स्माईल दिली. मिस जान्हवी, काय झालं? या ना आत या, डॉक्टर सोफिया म्हणाली. नाही, ते मला खूप बोर होत होतं. तर मग माझ्या चेकअपनंतर आपण मॉलमध्ये जायचं का? दारात उभं राहून जान्हवी म्हणाली. काही हरकत नाही, आपण तुमचं आधी चेकअप करू आणि नंतर जाऊ मॉलमध्ये, डॉक्टर सोफिया बोलली. तिला संजय आधीच तिच्या फीपेक्षा जास्त पे करत होता. मग पेशंट पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत ती जान्हवीला एकटं सोडू शकत नव्हती. जान्हवीने मान हलवली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. काही वेळानंतर डॉक्टर सोफिया आपले इन्स्ट्रुमेंट घेऊन जान्हवीच्या रूममध्ये तिचं चेकअप करायला गेली. जान्हवीनेही कॉपरेट करून चेकअप केलं. डॉक्टरने सरळ सरळ तिला कोणतीही आशा न दाखवता सांगितलं की तिच्या तब्येतीमध्ये असा काही खास सुधार नव्हता. जान्हवीही काही बोलली नाही. तिला आधीच संजयने सांगितलं होतं की तो जोपर्यंत तिच्याबरोबर आहे तोपर्यंत तरी तो तिला काही होऊ देणार नव्हता. तिचा संजयवरती पूर्ण विश्वास होता. ती अजिबात निराश झाली नाही. डॉक्टर सोफिया आणि जान्हवी तयार झाल्या. संजयने जान्हवीसाठी एक सेपरेट ड्रायव्हर हायर केला होता. त्याच्याबरोबरच जान्हवी आणि डॉक्टर सोफिया मॉलच्या दिशेने निघाल्या. काही वेळातच दोघी मॉलमध्ये पोहोचल्या. जान्हवीला काही खास शॉपिंग करायची नव्हती. तिला घरी बसून बोर होऊ लागलं होतं. म्हणून तिने सोफियाबरोबर मॉलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दोघी तिथं गेल्या आणि इकडे तिकडे भटकू लागल्या. खूप वेळ फिरल्यानंतर त्यांना भुकेची जाणीव झाली म्हणून त्या तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेल्या. दोघीही रेस्टॉरंटच्या अगदी कोपऱ्यात एका रिकाम्या टेबलावर बसल्या. ऑर्डर येण्याची वाट पाहत दोघी एकमेकांशी गप्पा मारत बसल्या. डॉक्टर सोफिया, तुम्ही अजूनही सिंगल आहात का? जान्हवीने प्रश्न केला. हो, माझं अजून लग्न झालेलं नाही आहे आणि मी कोणत्याही रिलेशनमध्येही नाही आहे, डॉक्टर सोफियाने उत्तर दिलं. तुमचे आईवडील आता कुठे राहतात? पुन्हा जान्हवीने प्रश्न विचारला. पण सोफिया काही उत्तर देण्याआधी त्यांच्या कानावर कोणाचा तरी आवाज पडला. हाय जान्हवी, तूही इथंच आहेस? जान्हवीने आवाजाच्या दिशेने बघितलं तर तो करण होता. हो, पण तू इथे कोणासोबत आला आहेस? जान्हवीने विचारलं. कोणासोबतही नाही, मलाही भूक लागली होती म्हणून आलो आहे. मी तुम्हाला जॉईन करू का? करणने विचारलं. हो, जान्हवी करणला त्यांच्या बाजूला बसण्यासाठी इशारा करत म्हणाली. काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. नंतर त्यांची ऑर्डरही आली. तिघांनी मिळून त्यांचा लंच केला. करणही त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेला. जान्हवीही आपल्या कारकडे चालत चालली होती की मध्ये तिला रुपाली दिसली. अरे जान्हवी, कशी आहेस?
रुपाली तिच्या जवळ येत बोलली. जान्हवीने तिच्याकडे बघितलं आणि उसासा टाकला. मी ठीक आहे. आत्या कशी आहे? जान्हवीने सहज विचारलं. ठीक आहे, फक्त अलीकडे जरा जास्तच आजारी पडत आहे. रुपाली दुःखी होऊन बोलली. मग तुम्ही त्यांना डॉक्टर चेकअपसाठी घेऊन गेले नाही का? जान्हवीने आठ्या पाडून विचारलं. हो, गेली होती ना, रुपाली बोलली. ठीक आहे, मग आत्याला स्वतःची काळजी घे बोल, मी निघते. जान्हवी एवढं बोलली आणि गाडीत तिची वाट पाहत असलेल्या डॉक्टर सोफियाकडे निघून गेली. जान्हवीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून रुपालीला खूप राग आला होता. एका श्रीमंत माणसाबरोबर लग्न काय केलं? मॅडमचे तर तेवर बदललेले. रुपाली जान्हवीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बोलली. नाक मुरडत तीही तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी मॉलमध्ये निघून गेली. जान्हवी कारमध्ये जाऊन बसली आणि कार मेन्शनच्या दिशेला निघाली. दरम्यान दुसऱ्या ठिकाणी कॅम्पसच्या कॅफेटेरियामध्ये प्रेरणा शांतपणे बसली होती. तेव्हा तिथं सोनिया आली आणि तिच्यासमोर उभी राहिली. प्रेरणा, मला तुझ्याशी बोलायचं आहे, सोनिया म्हणाली. प्रेरणाने वर तोंड करून तिच्याकडे पाहिलं आणि सोनियाला पुढे उभं पाहून लगेच आपली खुर्चीवरून उठली. माझ्याकडे वेळ नाही, प्रेरणाने सहज उत्तर दिलं आणि सोनियाला तिथं सोडून लगेच तिथून जाऊ लागली. प्रेरणा, ऐक ना, मला मला फक्त तुझी माफी मागायची आहे. मी असं करायला नको होतं. सोनिया तरीही प्रेरणाच्या मागे मागे चालत बोलली. तिचे शब्द ऐकून प्रेरणा थांबली आणि मागे वळून तिने सोनियाच्या गालावर जोरदार थप्पड मारली. माफी मागत आहेस? माझं बाळ परत येऊ शकेल का याने? हां, प्रेरणा रागाने ओरडली. मला माहीत आहे की मी तुझ्या बाळाला परत करू शकत नाही, पण मी तुला मला माफ कर अशी विनंती करत आहे. सोनिया खाली मान घालून बोलली. तुझ्यासारख्या निर्दयी मुलीला माझ्याकडून माफी मिळणं अशक्य आहे. प्रेरणा एवढं बोलली आणि रडत रडत पार्किंगकडे निघून गेली. कारमध्ये बसल्यानंतरही तिचे अश्रू तिला रोखता आले नाही. सोनिया पाहून तिला तिचं बाळ आठवलं, जे आता या जगात नव्हतं. सीमा आईच्या घरी चल, प्रेरणा शांतपणे म्हणाली. ड्रायव्हरनेही मान हलवली आणि कार सुरू केली. प्रेरणाला आता काही वेळ तिच्या आईबरोबर घालवायचा होता. काही वेळात प्रेरणा सीमाच्या घरी पोहोचली. ड्रायव्हरने तिला तिथं ड्रॉप केलं आणि प्रेरणाने त्याला परत पाठवून दिलं. ती गेटजवळ आली, पण वॉचमॅनने गेटवरती तिला अडवलं. तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? वॉचमॅनने विचारलं. आई, म्हणजे सीमा आहेत का? मला त्यांना भेटायचं आहे, प्रेरणा म्हणाली. पण वॉचमॅनला माहिती नव्हतं की ती कोण आहे आणि इथं कशाला आली आहे. त्या घरी नाही आहेत. त्या स्वरा मॅडमना पिकअप करायला एअरपोर्टवर गेल्या आहेत. तर मी तुम्हाला आज जाऊ देऊ शकत नाही, वॉचमॅन म्हणाला. प्रेरणाने उसासा टाकला आणि आपला मोबाईल काढून सीमाला कॉल केला. तिच्याबरोबर काही वेळ बोलून प्रेरणाने मोबाईल वॉचमॅनकडे दिला. सॉरी मॅडम, मला माहिती नव्हतं. हा मॅडम, वॉचमॅन काही वेळ सीमाबरोबर बोलला आणि लगेच प्रेरणाला बोलला. प्लीज मॅडम, तुम्ही जाऊ शकता. आय एम सॉरी, वॉचमॅन म्हणाला आणि प्रेरणा मान हलवून आत निघून गेली. प्रेरणा लिव्हिंग रूममध्ये पोहोचली आणि तिथं लगेच एक मेड आली. मॅडम, तुम्ही इथं बसून त्यांची वाट बघू शकता. तुम्हाला काही हवं आहे का? मेडने विचारलं. सीमाने कॉल करून बहुतेक तिला सांगितलं होतं. काही नको, पाणी घ्याल का तुम्ही थोडं? प्रेरणा सोफ्यावर बसत बोलली आणि मेड मान हलवून आतमध्ये निघून गेली. काही वेळानंतर मेड हातात पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि प्रेरणाला दिला. प्रेरणाने पाणी पिलं. खूप वेळ निघून गेला, पण अजून कोणीही आलं नाही. शेवटी कंटाळून प्रेरणा तिथंच सोफ्यावर झोपी गेली. सीमाला घरी येण्यासाठी संध्याकाळचे 5 वाजले होते. आत्ताच प्रकाश, सीमा आणि स्वरा आतमध्ये आले. स्वरा तर प्रेरणाला भेटायला खूप उत्सुक होती. ती उड्या मारत लिव्हिंग रूममध्ये आली आणि तिच्या नजरेच सोफ्यावर झोपलेली प्रेरणा आली.
स्वरा लगेच प्रेरणाजवळ गेली. प्रेरणा, उठ ना, बघ आम्ही आलो आहोत. स्वराने तिला आवाज दिला. सीमा नको म्हणत असताना प्रेरणा हलवून जागं केलं. प्रेरणा डोळे चोळत जागी झाली. किती वेळ घेतला? मला कंटाळा आला म्हणून मी इथं झोपले. आई कुठे आहे? प्रेरणाने विचारलं. इथे आहे मी प्रेरणा, पण तू अशी अचानक कशी काय आलीस? सीमा प्रेरणाच्या बाजूला बसत बोलली. मी तुला मिस करत होते. प्रेरणा हळू आवाजात बोलली. तिचा दुःखी स्वर ऐकून सीमाने लगेच तिला मिठी मारली. स्वरानेही दुसऱ्या बाजूने तिला मिठी मारली. प्रकाश केव्हाच त्यांच्या ऑफिससाठी निघून गेला होता. काय झालं प्रेरणा? तिच्या चेहऱ्यावरचे दुःखी भाव बघून सीमाने विचारलं. प्रेरणा थोडा वेळ शांत बसली आणि तिला कॅफेरियामध्ये जे झालं ते सांगितलं. तिला बघून मला माझ्या बेबीची आठवण झाली, प्रेरणा बोलली आणि रडू लागली. सीमाने लगेच तिला मिठी मारली. प्रेरणा, झालं ते विसरून जा. विसरून जाणं सोपं नाही, पण किती दिवस तू त्याच गोष्टींना घेऊन बसणार आहेस? आणि लोकांचा द्वेष करण्यात काही अर्थ नाही. जे घडले त्याचा सतत पश्चाताप करूनही काही उपयोग नाही. आपल्याला या संकटातून उठायचे आहे, सीमा म्हणाली. स्वरा फक्त दोघींकडे बघून दोघींचं बोलणं ऐकत होती. तिलाही प्रेरणाविषयी खूप वाईट वाटत होतं. आता कुणाल तुझ्याशी नीट वागतो का? म्हणजे तुला काही बोलत तर नाही ना? सीमाने विचारलं. प्रेरणाने डोके हलवून उत्तर दिलं. मग दुःखी होऊ नकोस. मी, स्वरा, संजय, जान्हवी आणि तुझा नवरा कुणाल, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे, सीमा म्हणाली. तिघी खूप वेळ गप्पा मारत बसल्या आणि प्रेरणाने आज रात्री तिथंच राहण्याचा निर्णय घेतला. पण सगळ्या गडबडीत ती कुणालला सीमाकडे असल्याचं सांगायचं विसरली. रात्री बरोबर 12 वाजता संजय आणि कुणाल नुकतंच शहराबाहेरून परतले होते. थकले होते म्हणून दोघेजण थेट आपापल्या खोलीत गेले. आता कथेमध्ये पुढे काय होणार ते नक्कीच बघू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब